मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे उत्तर दिशेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य कमी होते. काय ते बघूया. उत्तर दिशा धन समृद्धीच्या दृष्टीने अत्युत्तम मानली गेली आहे, पण झोपण्याच्या दृष्टीने उत्तम मानली गेलेली नाही. उत्तर दिशेकडे डोके करून झोपण्याची पद्धत नाही, कारण या दिशेला डोके करून झोपल्यामुळे प्राण ऊर्जा कमी होते. उत्तरेला डोके करून झोपण्यास का मनाई केली जाते, वास्तुशास्त्राच्या नजरेतून पाहूया. उत्तर दिशेला डोके करून झोपल्यास झोप येत नाही आणि आली तर ती खूप लवकर मोडते. एकदा झोप मोडल्यानंतर पुन्हा झोप येत नाही. व्यक्ती कूस बदलत राहतो. या दिशेला डोके करून झोपल्यामुळे मनात नकारात्मक विचार येतात. वाईट स्वप्नेही पडून व्यक्तीला भीती वाटू लागते. व्हेरी गुड. कमकुवत हृदय असणाऱ्यांना हृदय विकाराची तसेच हार्ट अटॅक येण्याची भीती असते. अरे बाप, कठीण आहे. उत्तर दिशेला डोके करून झोपणाऱ्यांचे डोके जड राहते, तसेच डोकेदुखीची तक्रारही राहते. रात्री कोणीतरी छातीवर वा गळ्यावर दाब टाकत असल्याचे वाटत राहते. रात्री उत्तर दिशेला डोके करून झोपणाऱ्यांसोबत अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता असते. बापरे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण रात्री आपले डोके उत्तर दिशेला ठेवतो तेव्हा पाय दक्षिणेकडे होतात. दक्षिण दिशेला यमाची दिशा वा मृत्यूचे दारही म्हणतात. या दिशेला यमाचा पाय असल्याचे समजले जाते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात सापडून आयुष्यही कमी होऊ शकते. विज्ञानानुसार कोणत्याही वस्तूचा वरचा भाग त्या वस्तूचा उत्तर ध्रुव असतो. उदाहरणार्थ वृक्षाची वरची पाने व फांद्या, पृथ्वीचा वरचा भाग इत्यादी सारे उत्तर ध्रुव आहेत. त्याचप्रमाणे माणसाच्या शरीराचा वरचा भाग म्हणजे डोकेही उत्तर ध्रुव आहे. रात्री झोपताना शरीराचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे असेल तर समान ध्रुव आपसात ताळमेळ न राखत असल्यामुळे एकमेकांना दूर ढकलण्याचा प्रभाव निर्माण होतो, जो झोपेत समस्या उभी करू शकतो. व्हेरी गुड. यासोबतच उत्तर ध्रुवाची तीव्रता आपल्या रक्तात असलेले लोहतत्व उत्तर दिशेकडे खेचते. त्यामुळे हृदयाला पायापर्यंत रक्त पंप करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदयावर ताण पडतो. यामुळे उत्तरेकडे डोके करून झोपण्यास आयुष्य कमी होते. झोपताना डोके दक्षिणेकडे व पाय उत्तरेकडे ठेवावेत. दुसऱ्या पर्यायाच्या रूपात झोपताना डोके पूर्व व पश्चिम दिशेकडे करूनही झोपता येऊ शकते. आणि आणखीन एक पॉइंट आहे मित्रांनो, बघूया काय ते. घरात कुठे असावे घड्याळ, बघूया मित्रांनो. जमाना कितीही पुढे गेला असला तरी घरात टांगती जाणारी घड्याळे आजही भिंतीवर शोभा वाढवत आहेत. घड्याळ नेहमी चांगल्या वेळेशी जोडून पाहिले जाते. वास्तुशास्त्राबाबत बोलायचे तर यात घराच्या दिशेबाबत खूप सल्ले दिले गेले आहेत आणि सांगितले आहे की योग्य दिशेला घड्याळ लावल्यामुळे व्यक्तीचे भाग्य बदलू शकते. छान. वास्तुशास्त्रानुसार लावलेले घड्याळ घरात नेहमी सुख समृद्धी आणते. योग्य दिशेला लावलेले घड्याळ आर्थिक स्थितीही जोडूनही धरली जाते. घड्याळाची दिशा वास्तुशास्त्रानुसार उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशांना घड्याळ लावणे सर्वात शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार
उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशांना घड्याळ लावणे सर्वात शुभ मानले जाते. तेच दक्षिण दिशेला घड्याळ टांगणे चांगले मानले जात नाही. बापरे. या दिशेला घड्याळ टांगल्यास आर्थिक अडचणी उत्पन्न होऊ शकतात. कोठे लावू नये घड्याळ? ज्या दारातून प्रवेश करतात त्या दारावर घड्याळ टांगू नये. घराच्या प्रवेशद्वारावर वा घराच्या कोणत्याही दारावर घड्याळ लावू नये. पलंगाजवळ वा पलंगावरील भिंतीवर घड्याळ लावणे चांगले मानले जात नाही. कसा असावा आकार? घड्याळाचा आकार कसा असावा? वास्तुशास्त्रानुसार ज्या घड्याळाचा आकार गोल असतो ते घरासाठी उत्तम असते. व्हेरी गुड. यामुळे वेगवेगळ्या आकाराची घड्याळे खरेदी करण्याऐवजी साधे गोलाकार घड्याळ घराच्या भिंतीवर लावावे. छान. रंगाची निवड काय ते बघूया मित्रांनो. घराची आर्थिक स्थिती उत्तम ठेवणारे व जीवनात सुख आणणारे घड्याळाचे रंग वास्तुशास्त्रानुसार पांढरा, फेंट स्लेटी, आकाशी, फिक्कट हिरवा आणि क्रीम असावा. भिंतीवर टांगण्यासाठी मेटॉलिक रंगाचे घड्याळही निवडू शकता. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.